अडावद येथील जवानाचे जल्लोषात स्वागत। अडावता चोपडा येथील सीआयएसएफ जवान प्रशांत सुनील पाटील यांनी कठोर परिश्रम करीत जिद्दीने सर्व भरतीच्या कसोट्या पार करून निवड प्रक्रियेत अव्वल ठरला। त्याने 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथम गावी आल्यावर त्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। 12 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान प्रशांत पाटील याचे आगमन झाले। दत्त मंदिरापासून वाजतगाजत त्यांचे जल्लोषात स्वागत केले। रस्ता सुंदर रांगोळ्या काढून फुलांच्या पाकळ्यांनी सुशोभित करण्यात आला होता। जवान प्रशांत पाटील भारतीय पत्रकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास पाटील पुतण्या आहे, तर प्रगतशील शेतकरी सुनील पाटील यांचे सुपुत्र आहेत। यावेळी त्यांची आई बबिता सुनील पाटील, भाऊ धीरज पाटील, आजी अंजनाबाई विश्वास पाटील, काकू दीपाली विलास पाटील, काका राजेंद्र विश्वास पाटील, काकू लता राजेंद्र पाटील, पत्रकार पी.आर. माळी सर, पत्रकार जितेंद्र शिंपी, पत्रकार रफिक मणियार, पत्रकार महेश गायकवाड, गोपाल सुतार, पत्रकार डॉक्टर कैलास गुरव, डॉक्टर स्वप्नील बाहेती, दीपक पाटील, नंदलाल पाटील, दादू सुतार, अशोक पाटील आदींनी स्वागत केले। युवकांसाठी आदर्श केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान प्रशांत पाटील यांनी आपल्या जिद्दीने परिश्रम घेऊन सर्व कसोट्या पार करून सुरक्षा दलात भरती झाले। त्यांनी गावातील सुशिक्षित युवकांसमोर आदर्श ठेवला आहे। त्याचे अनुकरण युवकांनी करावे अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या। काय सांगणार सर, आज दादांची सीआयएसएफ मध्ये निवड झालेली आहे। गौरवशाली परंपरेत आज एक मानाच्या तोरा रोवला गेलेला आहे। आमचे स्नेही भारतीय पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास पाटील यांचे पुतणे, तर अडावचे शेतकरी सुनील पाटील यांचा मुलगा प्रशांत पाटील याने सीआयएफ मध्ये आपली नियुक्ती होऊन तो नुकताच अडावमध्ये परतला आहे। त्याचे सर्वांनी स्वागत केलं आहे। गावकऱ्यांसह पत्रकार संघातर्फे त्याचे हार्दिक स्वागत। त्याच्याकडून अशीच देशाची, समाजाची, कुटुंबाची, गावाची सेवा घडो या शुभेच्छा मी त्याला या निमित्ताने देत आहे।